नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत 12 चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहेत। गुप्त माहितीच्या आधारे नालाधक्का पोलिसांनी गणेशपेठ परिसरात सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले आहेत। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या गाडीचा व्यवहार होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली। मालधक्का पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखा क्रमांक 3च्या पथकाने गणेशपेठ येथे सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीकडून एक ऍक्टिवा दुचाकी जप्त केली, जी त्याने स्वतःच्या मित्राची चोरी केल्याची कबुली दिली। अधिक तपास करताच गणेशपेठ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात वाहन चोरीचा गुन्हा आधीच नोंद असल्याचे उघड झाले। आश्चर्य म्हणजे त्याच्या गाडीच्या डिक्कीत इतर अनेक दुचाकींच्या चाव्या आढळून आल्या। पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने अजून 11 गाड्या चोरल्याची कबुली दिली। आरोपीकडून एकूण 12 चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या। आरोपीवर यापूर्वीही वाहन चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली। नागपूर शहरातील लकडापूर पोलीस चौकीच्या गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून चोरी झालेल्या वाहनांचा पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी नागपूरकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपल्या वाहनांची योग्य ती सुरक्षा राखण्याचा सल्ला दिला आहे। आम्हाला आज माहिती मिळाली होती की सचिन अतकरी हा चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला व त्याला मालधक्का पोलीस स्टेशन गणेशपेठच्या हद्दीमध्ये पकडलं। त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती, त्यावर त्यास विचारले असता त्याने स्वतःची गाडी चोरीची असल्याचे सांगितले। शहानिशा असं नमूद गाडीबाबत गणेशपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा चाव्या आढळून आल्या। त्याबाबत त्याला विचारपूस केली असं त्याने सांगितले की मी इतरही गाड्या चोरलेल्या आहे व वेगवेगळ्या 2 ठिकाणी मी सदरच्या गाड्या ठेवलेल्या आहे। तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणाहून आम्ही त्याच्या जवळपास अजून 11 गाड्या म्हणजे 1 + 11 एकूण 12 गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकव्हर केलेल्या आहेत। सगळ्यांचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास चालू आहे। आरोपी जो आहे तो जुनाच आहे, त्याच्यावर याच्या अगोदर वाहन चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत। जवळपास 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आमचे माननीय डिटेक्शन श्री माकणकर साहेब, एसीपी श्री पाटील साहेब, आमचे पीएस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नमूदचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही त्याचे सगळे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। शहरातील वाहन चोरीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे। तर चोरीच्या गाड्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळींवर पोलिसांनी आता कडक कारवाई करणे सुरू केले आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।